अहमदनगर शहरातील गजबजलेल्या स्वास्तिक बस स्थानकात एक वृद्ध व्यक्ती बसच्या टायरखाली आल्याने गंभीर जखमी झाला आहे। बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले आहे। अंकुश आबा शिंदे ही वृद्ध व्यक्तीची ओळख आहे। बस टायरखाली आल्याने त्या व्यक्तीचा डावा पाय आणि उजवा हात हा निकामी झाला असून व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे। तेथील उपस्थित प्रवाशांनी तात्काळ त्या व्यक्तीला बसच्या खालून काढून बस स्थानकात आणले। प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलं की पूर्णपणे बस चालकाची चुकी असून बस चालकाने कसलाही विचार न करता त्या व्यक्तीच्या अंगावर गाडी चढवली। त्यामुळे प्रवाशांनी घडलेल्या घटनेवर रोष व्यक्त करत ड्रायव्हरवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। माझं नाव अमोल आमटे। घटना होऊन 8 तास झाला। ड्रायव्हरने समोर न बघता माघारी माणसाच्या अंगावर डायरेक्ट गाडी घातली आणि विचारलं गेलं ते म्हणते माणूस पिलेला होता, म्हणून तो आडवा आलतो, तिथे झोपलेला होता। त्यांच्या कर्मचारी ड्रायव्हर लपून ठेवलं माणसाला, त्याला बाहेर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे। बघणारे बरेच जण होते, यांची सीसीटीव्ही चेक करा। त्यांना प्रश्न विचारला तर ते आम्हाला उत्तर देतात ते झोपलेले होते तिथं। आम्ही 4 वेळेस त्यांना बाहेर काढलो, 4 वेळेस बाहेर काढणं म्हणजे म्हणणं असं केलं यांनी लोकांच्या अंगावर गाडी घालायची नाही, झोपू शकत नाही। पाऊस चालू असेल माणूस झोपू शकत नाही, इथं यांनी डायरेक्ट गाडी अंगावर घातली आणि विचारलं गेलं तर माणूस पळून गेला त्यांचा ड्रायव्हर। आणि अर्धा तास झालं कमीत कमी त्यांचे एकही अँब्युलन्स आहे ना, प्रायव्हेटला फोन करणं, काहीच करणं, हालचाल करणं। डिपार्टमेंटवाले पण इथं उभा आहेत, कुठले बाबाने पण हिंदी पण बघितलंय, सगळ्या गोष्टी काढल्या, पण यांचा काही उपयोग नाही। यांच्यावर ऍक्शन झाली पाहिजे, दोघांना गुन्हा नोंद झाला पाहिजे। सदर बस ही हिरकणी बस असून बस क्रमांक MH14 KQ 3970 ही बस ते रोहा अशी अहमदनगर मार्गे जात होती। अखेर प्रतीक्षेनंतर जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेतून एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून पोलीस प्रशासन पुढील कारवाई करत आहे। तसेच घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी घटनेबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। आम्ही दररोज इथं व्यावसायिक काम करतो, आम्ही इथं दररोज आम्ही इथंच असतो। दररोज गाडी काय करतात एसटी बस ड्रायव्हर लोक डायरेक्ट गाडी आणते, आतून घातली गाडी तर एकदम स्पीडनी गाडी आत आणते। जर चालणारे लहान लेकरं किंवा बाया माणसं किंवा माणसं असतात त्यांचा विचारच नाही करत। आम्ही दररोज इथंच असतो, पण आता नेमकं असं घडलंय की ते ड्रायव्हर पण लपून ठेवले गेला आणि सगळेच लपून सगळेच ते त्यांचं लपवतं ते। मग अशा वेळी काय त्यांच्या दर्शन काय झालं तर ते एसट्या वगैरे बंद करतात, आपल्या नागरिकांना त्रास होतो त्याचा। पण मग असे काही कुठे झाले तर आम्ही काय करणार त्याच्या पुढे, याचा विचार थोडंफार करावं तुम्ही।